नमस्कार, माझं नाव सागर ठाकरे. आम्ही नाशिक चांदवडवरून आलेलो आहोत. पहिले झेंडूला साधारणतः 400-500 रुपये कॅरेट विकायचं. आज झेंडूची परिस्थिती अशी आहे का 50 रुपयेसुद्धा कोणी विचारत नाही त्याला. त्याच्यात पावसाने निसर्गाचीच आपत्ती अशी आलेली आहे की सगळं पाणी इथं मार्केटमध्ये कोणी फुलाला विचारत नाही. ही गाडी पूर्ण भरलेली आहे. त्या गाडीचा अजून निम्मा माल तसा आहे. काय करणार आहे शेतकऱ्याच्या वेळेला, कोण सांगणार इथं? कोणी त्याच्या मनावर घ्यायला तयार नाही आहे. हे बघा, झेंडू एवढाच भारी झेंडू, प्रतीचा झेंडू. कोणी म्हणतं 50 रुपयाला द्या, कोणी म्हणतं आज 8-8, 9-9, 10-10 किलोचं कॅरेट भरून आणलेले. कोणी विचारत नाही त्याला. सगळे मार्केटमध्ये आसपास काय एवढा झेंडू नाही, पण काही शेतकऱ्याची व्यथा ऐकायला कोणीही तयार नाही. नमस्कार, माझे मनोगत मी व्यक्त केले. धन्यवाद. किती आणायला किती खर्च लागलेला आहे आणि किती खर्च इथपर्यंत माल विक्रीसाठी आणण्यासाठी लागला? दादा, आता बा तोडण्यासाठी साधारणतः आम्हाला काही झाले तर तिथं 60 रुपये कॅरेट आम्हाला तोडायला द्यावं लागतं बा मजुरांना. आज ते पण पाणी पावसामुळे आज ते 100 रुपये कॅरेट मागताय. पण ते कसं आपल्याला आता 4 पैशाची अपेक्षा असते, त्यामुळं आपण मार्केटला आणायचं म्हणून 100 रुपये कॅरेटने देतो त्यांना तोडायला. आणायला आता ही भाड्याची गाडी आणलेली आहे, तिला 8,000 रुपये आपण दिलेले आहे. ते बी आता रात्री 12 वाजेपासून आम्ही आलं, अजून आम्ही जेवण पण केलेलं नाही आहे. रात्री आता वाटचाय तुमची बघा साधारणतः 10 वाजता आहे. 10 वाजेपर्यंत आम्ही अशी उपाशी बसलेलो आहे. तरी अजून झेंडूचे अर्धे कॅरेट पण विकले गेलेले नाही आमचे. काय मागणी आम्हाला एवढंच मागणी आहे का शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी, याचा काहीतरी कुठेतरी वरती विचार करावा आणि शेतकऱ्यांपर्यंत ती मदत पोहोचावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काही नाही. मी योगेश साठे, मी नाशिकवरून आलो आहे, चांदवडवरून. तर हे भावच नाही आहे मालाला. एवढा चांगल्या क्वालिटीचा माल असून काही भाव नाही आहे. तर आमची अपेक्षा आता सणाला थोडंफार 4 पैसे मिळतील या अपेक्षेने आम्ही मजूर लावून तोडलेले फुले. 40-50 रुपये एका कॅरेटचा तोडायचा भाव आहे. इथं आणायला 8,000 रुपये खर्च करून ही भाड्याची गाडी आणलेली आहे. पण काही एकदम शेतकऱ्यांची निराशा होते एकदम. शेतकऱ्याने इतर पिकांना पण योग्य हमी भाव द्यावा याची एक अपेक्षा आहे. तर जेणेकरून शेतकरी थोडं म्हणजे अशा अतिवृष्टी वगैरे याला पण सामोरं जाईल थोडं. तर योग्य हमी भाव द्यावा एवढंच. हो. हेच नवरात्रीच्या याच्यामध्ये असं वाटलं की लोकल मार्केटला तर काहीही भाव नव्हता, तर इतक्या लांब येऊन 200-250 किलोमीटर येऊन थोडे 4 पैसे मिळतील या अपेक्षेनं इथपर्यंत येऊनही काही नाही, निराशाच पदरी पडते.